मोबाइल जाओ जरा अच्छी हेलो हेलो मॉनिटर ला देवूया हेलो 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 देवाची द्वारी उभा महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ति तू विश्वमोहिनी आदिशक्ति तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी 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 कृपाशिष दे सहस्र करानी उपाशिष दे सहस्र करानी उपाशिष दे सहस्र करानी उपाशिष दे
या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात आमचे संतोष जोईबुवा यांनी केलेली आहे भजनाची. फक्त बुवा तुमच्या भजनाला काय नाव नाही ठेवणार, पण जा काय बोललास त्याची थोडक्यात परतफेड करणार. जास्त हो वेळ काढूया नको. तिसरं बुवा आमचं म्हणजे बुवा खाऊ नये ती गोष्ट. समजा आज एकटे असते तरी सुद्धा ही बारी बुवा सक्सेसफुल झाली असते. वन मॅन शो. आता गजरात काळात तुमका फक्त थोडं ही फक्त झलक आहे त्यांची. म्हणजे नादखोळा गणपती पोळा. बुवानी अतिशय चांगली गोष्ट सांगितली की या रामेश्वर रेसिडेन्सीमध्ये संपूर्ण जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी हा डबल बारीचा सामना ठेवला. आणि बुवा ज्यावेळी मिलिंद परमारनं फोन केला त्यांनी बुवा सांगितलं की 100% बारी होणार. फक्त त्यांनी काय बोलले की पाऊस असू दे नसू दे बारी 100% होणार, पण रामेश्वराची पालखी तिकडे झाल्यानंतरच बारी चालू होणार. म्हणजे ही खरी कृपा दृष्टी बुवा कृपा कोणाची असेल? इनामदार रामेश्वरात देवाची कृपा दृष्टी आहे या आचरे गावावर. कारण 100% पाऊस गेलो. आता बारी पूर्ण होईपर्यंत पाऊस येणार नाही 100%. कारण बाकी बरा ना होय. बॉम्ब खायचो तरी म्हणते राहून ठेवल्या मिलिंद परबाने, आणि त्याची वाट काही गेली असा विचारला नाही. एवढ्या पावसात वाट काय भिजत ठेवूची ती सांभाळून ठेवलंय. घरी जाताना तुका दाखवते मग कांदा लावूचा असलं तर लाव. आता काय वातीचा उपयोग रवलेलो नाही. हा वाजव अजून मोठी दिवाळी येऊची आहे. बाकी बरा ना सगळा. बाकी बुवा संतोष जोईल बुवा म्हटल्यानंतर माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिमिक्री म्हणजे आता थोड्या वेळात सगळे निळू फुले पवार साहेब आमचे सगळे आता येतील स्टेजवर. तुम्ही सत्कारात फक्त आता तयार राहा. हो दादा पण ते सगळे येते तुमका पण आणते हळूहळू स्टेज. फक्त आता ते अभ्यास करतात तुमच्या आवाजाचा. बाकी सगळे आवाज काढ. फक्त एक आवाज काढू नको रे बाबा. कारण किती पुरी खाल्लंच ते मी बघलं. तेवढा आवाज फक्त शिल्लक ठेव. बाकी खरोखरच या पोलीस कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दुसरा कुठचा तरी कार्यक्रम ठेवू शकला असतात, पण सत्यनारायणाची पूजा म्हटल्यानंतर परमेश्वरापर्यंत जर थेट पोचायचं असेल त्यावर एकच मार्ग म्हणजे नामस्मरण. आणि ते भजन तुम्ही ठेवलात 100% तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बाकीचा जर काय रवलेला आता रूपाच्या अभंगाच्या अगोदर सांगतो. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. कारण बुवानी सांगितलं भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. भजावा जपावा आणि नामावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. 100% तुमचं मनोरंजन होणार. काय काय बुवा ते काय गाणे एकदम म्हणून झालो पालखीचे बोली. या आधी तू हळूहळू चाल ना. रूपाच्या अभंगाच्या अगोदर म्हणते माका समजलं तुम्ही 50 रुपये कशात दिले असते. तिने बॉम्ब म्हटल्याने ना त्या 50च्या नोटीवर सुद्धा फोटो माझो आहे. आ
हॅलो आराध्य किशोर खोत यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो या ठिकाणी आमचे भजन प्रेमी त्यांच्याकडून बक्षीस आलेले आहे. फरमाईश अगर आदे तू हळूहळू चालना अगर आदे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना अगर आदे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना अगर आदे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना अगर आदे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना तुमच्यासाठी काय कधी पण बुवा मिलिंद परमानी काय विचार केल्याने बघा. मिलिंद परमानी टकला आणला जोईला आणि टकलूची जोडी गरीबानी गमतीची जोईला आणि टकलूची जोडी गरीबानी गमतीची लोक नको म्हणतात चांगला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही सांगितलं, अतिशय चांगली गोष्ट सांगितलं बुवा. मी ज्या चांगला असतात ते का चांगलाच म्हणणार. त्याच्यात मग महिला वर्ग पण या ठिकाणी बसलेले आहेत बुवा. आपलं नशीब समजायचं की भजन ऐकत थांबली आहेत. कारण लाडके बहिणी आहेत ते, त्यांना महिन्यात 1,500 रुपये चालू होत. काय काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोचे 1,500 चालू झाल्यापासून. बँकेत पैसे दिले की अमुक सुद्धा तो जाणार, हातात आणून 1000 देणार, 500 रुपये काय तू हळूहळू चालना बुवा. काश्मीर मध्ये
मध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. त्यामुळे वाघिणी आहेत ते बुवा. त्यामुळे 50% आरक्षण त्यांना बरोबर ना. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपोर्ट लोशन लगाव खुजली भगाव. परिस्थिती बदलली बुवा. कलियुग, या कलियुगात काय होईल बुवाने काय ते सांगितलं नाही की कोण रडणारो रडत सुद्धा नाही हो ना. कोणाची बायको मेली तो रडा नाही होतो, कोणी शेजारची येऊन सांगलं नाही की तुझ्या बायकोची जागा आम्ही घेऊ म्हणून. काय याचे उदाहरण देतास बुवा. आज परिस्थिती अशी झाली आहे बुवा, एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. परिस्थिती बदलली आहे, नो गॅरंटी. म्हणजे तुमका असं वाटलं की कोणीतरी शेजारच्यानी येऊन त्यांच्या हात टाकून सांगो काय होता. एकदा असाच झाला, माझ्या मित्राची आई गेली म्हणून म्हटलं हे बरे म्हणजे सांत्वन करून गेला आम्ही. म्हटलं जोईल पोहंक देऊया कारण आवाज पण 1-2 काढतील तर असा कसा झाला म्हटलं. एवढा केला नाही तरी म्हटलं खूप झाला म्हणून जोईल पोहंक घेऊन गेले आणि मित्राचं सांत्वन केलं. म्हटलं माझो मित्र असल्यामुळे मी म्हटले वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर गेली, एवढ्या लवकर जाता नाही होती. तुझी आई ती माझी आई. आणि पुढे त्याचा मित्रात बरा वाटावा म्हणून म्हटलं अरे तुझी आई ती माझी आई का, अख्ख्या गावाची आई होती ती. असं सांत्वन केलं होतं. आम्ही घरी गेलो आणि कर्मधर्म संयोगाने काय व्हायचं आता 8 दिवसांनी जोईल बुवांच्या मित्रांची बायको गेली. आता बोलले मग टाकल्याची काय गरज नाही, एकटोच जाय मी काय बोलतात का माहिती आहे सांत्वन करून. आणि गेले 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 ते झोपडी रवले. वाईट झालं बिचारी एवढ्या लवकर गेली, एवढ्या लवकर जाता नाही होती. आणि पुढचं पण बोलले तुझी बायको ती माझी बायको. त्या मित्रांनी माळ्यावरना दांडो काढला आणि एवढ्या सुद्धा थांबले नाही का पुढला म्हटले त्या सुद्धा म्हटलं नाही. अरे तुझी बायको ती माझी बायको काय अख्ख्या गावाची बायको होती. त्या मित्रांनी बॅकग्राऊंड सुचवला. बाकी जोईल बुवा म्हटल्यानंतर मनोरंजन अतिशय सुंदर बुवा. तुम्ही बोललात म्हणून या बोलतोय मी. तुम्ही तर माका म्हटलं एवढं एवढंसं दिसता तर रामेश्वरानंच असा कांद्या डोक्यात घडवलं तर त्याचा इलाज माझो नाही. मी तुमच्या बुवा ढेंगातनं कधी जाईन तो तुमका कळायचा नाही. आणि ढेंगातनं जाताना मानवर केले तर कोमटानं मारच्या गोट्या गोट्या गोट्या. भयानक परिस्थिती आहे. फक्त मी मुंबईत गेल्यानंतर ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही कारण वरच्या उकार माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीने नाही गेलेला बरा. त्या डब्यात गेल्यास की यात कोणतं बुमटतच. आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनी लावतो सगळं सामान बरोबर होता आणि डब्यात काढल्या काय सांगता चेक करा तपासून पहा. नेक्स्ट स्टेशन कळवा. म्हटलं थांब आधी ठाण्यामध्ये त्यांनी तुका कसा खायचा कळवत काय चढल्यापासून कळवा कळवा लावत आहोत. अगला स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला. घाटकोपरात जायचं. तू नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. तू कोपर हे घासकोपर. अगला स्टेशन घासकोपर. त्याचा चामडा काढला घाटकोपरात जायचं. आणि जोईल बुवा आमची संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत साप काढली. प्लॅटफॉर्म वरनं रेल्वेच्या डब्यात कधी गेले ते त्यांच्याच कळलं नाही. ढकलीतच नेला मी. वरच्या 2 उंका हात
भरलेले पुढे माणसं बाजूक माणसं पाठी माणसं आणि जाबा जाबी आणि चेपटावून टाकल्याने अर्ध्यावर गाडी गेलेली बोंक खात सुटली. आता बोलले ह्या टार्गेट पुरा कसा करू, एवढ्या गर्दीत ह्या टार्गेट पुरा कसा करू, कसे कसे हात खाली केला आणि आपलं काम चालू केलं. इतक्यात बाजू को तो भैया विचारता हे क्या करता क्या है, बोल क्या करता है म्हणजे खा चुकी तो खांजा होता है. तो भैया म्हणता खांजा होता है तो तेरा खांजा मेरा की खांजा होता है. महिला वर्ग म्हणजे काऊ गोष्ट नाही. आता भजन ऐकतात पण उद्या बुवा दुपारी भाजी कुठची करूची इतक्या टेन्शन त्यांना असता. रात्री झोपताना पण लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार. कारण सगळे पोलीस कर्मचारी असल्यामुळे सकाळी डबो करून ठेवतो असतं. सकाळी उठणार म्हणजे इतकी त्यांना संसाराची काळजी असते आणि इतक्या टेन्शन असतात. तर टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती केस विचारतात त्यावेळी फणीत केस साठवतात त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतात. आणि संसाराची इतकी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही. तिचे गुंतले कुठून एका भरणीत साठवून ठेवतोय. जोईल कधी तिची वाट बघी. टेम्पोला टेम्पो केसावर भांडी ही भरणी केसांची बाहेर काढणार देणार आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतात. ते संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात का बघा त्या भाऊजीने मोठा घमेल दिला म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसता पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असतात. त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी सुद्धा तीच परिस्थिती झाली. असो कोण बुवा केसावर भांडी की माका उठवून घालत एक देवा म्हणून माझा तळपट केला. आमच्या घरी आता भांडी जास्त झाली केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. ओके तो संसारासाठी बॉम्ब झालो हा बॉम्ब तो. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि भजनात त्याच्यापेक्षा मनोरंजन करूया. या ठिकाणी देवांश विजित परब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय सुशील देसाई यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.